हाय, आज मी बनवणार आहे तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीची पाणीपुरी। त्यासाठी इथे मी जे आहे ना बटाटे कुकरला लावून घेतलेले आहे आणि बघा बटाटे उकडेपर्यंत बाकीचं जे आहे ना प्रिपरेशन ते करून घेते। त्यासाठी इथे बघा मी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, अद्रक, लसण जे आहे ना ते एकाच डब्यामध्ये मी असं मल्टीपर्पज डब्बा जे आहे ना ते वापरत असते, त्यामध्ये मी ठेवलं होतं। ते सगळं मी मिक्सरला म्हणजे मिक्सरच्या डब्यात घालून घेतलं। अगदी लसण घातलं, थोडीशी चिंच घातली, कारण पाणीपुरीचं पाणी मला थोडं गोड आंबट करायचं होतं। आणि इथे बघा मी असं पेस्ट मस्तपैकी पेस्ट बनवून घेतलेला आहे आणि एका पातेलीत काढून घेतलं। यामध्ये घालणारा जो असतो ना एव्हरेस्ट पाणीपुरी मसाला, तोच मी इथे 1 ते 2 चम्मच जे आहे ना ते मसाला घालून घेणार आहे। अगदी याच्याने टेस्ट इतकी सुंदर येते की कायच सांगू तुम्हाला। त्यानंतर कढई मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे बघा आलूचा मसाला जो आहे ना तो तयार झालेला आहे आणि पाणी सुद्धा तयार झालेलं आहे। यामध्ये शेवटचं काम म्हणजे बुंदी घातलं की पाण्याची काय अजून मजा येते। इथे मी हवं तेवढे पाणीपुरी तळून घेतली आणि फॅमिली सोबत एन्जॉय करते। तुम्ही पण असंच